नमस्कार. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे आणि सगळेच पक्ष विरोधी पक्षाविरुद्ध जोरात प्रचार प्रसार करत आहेत, विविध घोषणा देत आहेत. तर या सगळ्याविषयी तरुणांचं मत काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात. आता आपण आहोत पुण्यातील बालगंधर्व येथे. जाणून घेऊयात लोकांना याबद्दल काय वाटतं. टॅक्सेस आम्ही पे करतोय. एक्झॅक्टली, दे आर युझिंग द मनी इन अ रॉंग वे. इन्स्टेड ह्याच्याऐवजी ना जर एज्युकेशनला मदत केली ना, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग कॅश त्यांना एज्युकेशनला मदत केली तर दॅट विल बी मेक मोर डिफरन्स. म्हणजे आपण अजून प्रगती करू शकतो. पैशाने गरजूला ही मदत केली तर ठीक आहे, शिक्षणासाठी म्हणा किंवा गोरगरिबांना मदत केली तर गोष्टी. हेल्थ इश्यूज आहेत ज्यांची ऍक्च्युली कॅपॅसिटी नाहीये की बाबा एखादा आजार झाला आणि त्याच्यावरती त्यांना मेडिसिन्स अवेलेबल नाही होऊ शकत आहे, मग अशांना तुम्ही मेडिसिन्स देऊ शकता. मी असं विचारते कारण आता जे दोन मोठे विभाग दिसत आहेत किंवा दोन विरोधी पक्ष असं दिसतंय, तर त्या दोघांनी आता एक योजना सुरू केली आहे, तर दुसरं म्हणतात की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त देऊ. तर तर काही नाही, ते फक्त स्वतःच कॉम्पिटिशन करतात आणि आमचा पैसा फालतूमध्ये वापरतात. योग्य ठिकाणी वापरला जात नाहीये. आणि सिटीजन म्हणून ॲज अ वुमेन म्हणून येणाऱ्या सत्ताधारी पक्षाकडून किंवा आपल्या सरकारकडून की तुमच्या काय अपेक्षा आहे की काय बदल झाले पाहिजे. भरपूर गोष्टी अशा तर सांगेल तर लिस्ट कमी पडेल, पण ॲक्च्युली एकतर सर्वात मेन म्हणजे स्वच्छता. दुसरं म्हणजे जे जॉबलेस आहेत त्यांना जॉबची गरज आहे. दुसरं तिसरं म्हणजे आपलं मेडिकल अजून चांगलं करायला पाहिजे, ते पण एक गरजेचं आहे. टॅक्सेसवरती पण बोलायला गेलं तर वेगवेगळ्या गोष्टींवरती इतके टॅक्सेस आहेत आणि महागाई इतकी वाढली आहे की म्हणजे जो गरीब माणूस आहे त्याला तर खाण्यापिण्याची पण वांदे होतात. प्रत्येक गोष्टीला टॅक्स. अजून एक मला एक मुद्दा इथं मांडूशी वाटतोय की जे पब्लिक नोकरीच्या साठी पुण्यात आलेलं आहे, तर हब्स पब्स बरोबर जे काही आता सध्या पुण्यात चालू आहे, म्हणजे पुण्याची संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, तर त्याच्यावरती सरकारने कुठेतरी आळा घालावा अशी माझी एक अपेक्षा आहे. आणि आता एक काही दिवसांपासून एक झालंय की पुण्यात खूप ट्रॅफिक होतंय, खूप ट्रॅफिक झालंय. एक्झॅक्टली, मग हे बाहेरचंच पब्लिक आहे ना. आता दिवाळीमध्ये लेटेस्ट अनुभव घेतला का आपण, जे पुणेकर होते ते पुण्यातच होते, जे बाहेरचे आले ते गेले, कुठंच ट्रॅफिक नव्हतं, काहीच नव्हतं. या रस्त्यावरती आम्हाला मोकळा श्वास घ्यायला किती छान वाटत होतं. आता तू कॅमेरा तिकडे फिरव, बघ किती गर्दी आहे. आणि पुण्याच्या बाहेरची लोक आहेत ना, त्यांना ट्रॅफिक सेन्सेस नाही, अजिबात नाही. कसंही ट्रॅफिक म्हणजे कुठेही गाड्या लावतात, कशीही भाषेचा एकदम मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे भाषेचा. त्यांना कुठल्या लँग्वेजमध्ये समजतं तेच कळत नाही. म्हणजे पॉलिटिशियन्स नसताना त्यांचे बिझनेस असतात, त्यांची ती वाढ नसते. म्हणजे यानंतर ते पॉलिटिशियन्स होतात, त्यांच्या बिझनेसमध्ये वाढ होते, त्यांच्या पैशात वाढ होते, त्यांच्या घरच्यांच्या पैशांमध्ये वाढ होते. हे पैसे येतात कुठे, खूप मोठा प्रश्न आहे. बोला. पॉलिटिक्स इज अ बिझनेस नावडेज. कन्फ्युजन आहेच आहे कोणाची युती. मी काल पण म्हणजे प्रत्येकाला विचारत होते की अरे मतदान करायचं पण कोणाला, ते तीन म्हणजे युती झाल्यामुळे ते थोडंसं कन्फ्युजन झालं की कुठल्या चिन्हावर मतदान करायचं. तर त्याचं पण थोडंसं एज्युकेशन लोकांना सांगायला पाहिजे, कारण ज्यांना नाही कळत आहे ना त्यांना ते एज्युकेट करायला पाहिजे, नाही तर ते मतदान वाया जाईल. साताऱ्यात ते पिपाणी आणि तुतारीमध्ये तसंच आता पण कन्फ्युजन आहे लोकांचं की नक्की मतदान, कारण ते युतीमुळे 3-4 चिन्ह एकत्र येतात, ते कळत नाही आहे लोकांना. तर आधीपासून मतदानच्या आधी सगळ्यांना एज्युकेट केलं तर ते व्यवस्थित 100% मतदान होईल, नाहीतर होणार नाही. आणि आता काय झालं माहिती का की पॉलिटिक्स हे कॉर्पोरेट लेवलला गेलेलं आहे. प्रत्येकाची कंपनी वेगळी आहे, अचिव्हमेंट्स वेगळ्या आहेत, टार्गेट्स वेगळे आहेत. हे टार्गेट्स आधीच ठरवले जातात आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्या बदलल्या जातात. एखादा CEO त्या दुसऱ्या कंपनीत गेलेला असतो, तिकडचा CEO ह्या कंपनीत आलेला असतो. त्यांच्या पार्ट्या बदलत राहतात, त्यांच्या कंपन्या बदलत राहतात, पण टार्गेट जे आहे जे कमवायचं आहे ते व्यवस्थित सगळं ज्या पद्धतीने चालायचं त्या पद्धतीने चालू राहतं. म्हणजे आता रिसेंटली जो केस वगैरे खराब होतंय, हे खराब झालंय. शिक्षण सोडून बाकीच्याच गोष्टी व्हायला लागल्या. एक्झॅक्टली.
तुम्ही काय सांगाल, तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडनं, किंवा काय बदल झाले पाहिजेत, पॉझिटिव्ह बदल झाले पाहिजेत? तुम्ही जे मागाशी विचारलं की लाडकी बहीण योजना किंवा मोफत प्रवास, याचा दुरुपयोग जास्त होतो. ओके. ज्यांची 50,000, 60,000, 80,000 सॅलरी आहे, हे पण ह्या गोष्टींचा दुरुपयोग करून घेत आहे. जे लोअर इन्कम ग्रुप आहे त्यांना याचा फायदा येत नाही. मॅक्झिमम लोक की ज्यांना हे फॉर्म्स व्यवस्थित भरता येत आहेत ते याचा जास्त फायदा घेतात. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, ट्रॅफिक म्हणा, पोल्युशन म्हणा, किंवा बाकीच्या काही ज्या सोशल गोष्टी आहेत, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात आपण करायची असते, पण आपण सुरुवात करताना बाकीच्या लोकांनी पण तेवढाच रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. त्याला PMC पण जबाबदार आहे आणि वरच्या लेवलचं सरकार पण जबाबदार आहे. या गोष्टींचं जे सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे ते काय होत नाही. म्हणजे जे विधान परिषदेपासून सामान्य नागरिकांपर्यंत यायला पाहिजे ते होत नाही. ते त्यांचं काम फक्त राबवत आहेत असं दिसतंय, पण ते पेनिट्रेशन खालती जनतेपर्यंत जातं. म्हणजे ॲक्च्युली योजना ह्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, म्हणजे गांधीजींनी म्हटलं होतं की अंटू द लास्ट, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पेक्षा ना, जी ऍक्च्युली जिला गरज आहे ना, तिला दिलं तर आम्ही वी आर हॅपी टू पे द टॅक्स. आणि याच्यात बरेच असं पण ऐकायला आलं की ह्या योजनेसाठी म्हणजे ती ऑनलाईन त्यांना करता येत नाही, त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी पैसे घेऊन ते करून दिलंय. म्हणजे त्याच्यात पण त्यांनी ते मिळण्यासाठी पैसे भरले. म्हणजे अशा पण गोष्टी घडल्या आहेत. निवडणुकांचं वातावरण आहे, प्रचार प्रसार सगळ्यांचंच चालू आहे, तर याबद्दल काय वाटतंय? सगळं एकूण वातावरण आहे महाराष्ट्रात त्याबद्दल. आजचा प्रचार चालू आहे त्याबाबत तर मला काय नाही वाटत. प्रचार तर व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कट्टर हिंदुत्ववादी, सो मी सगळ्यांना सांगेल की हिंदूंनी वोट करा, हिंदूंनी मागे राहू नका. कारण मुस्लिम समाज, आदर समाज हा खूप जास्त वोटिंगमध्ये त्यांनी पुढाकार घेतला, तर आपण पण मागं नाही राहिला पाहिजे, आपण पण वोट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला अशी सजेस्ट करायला पाहिजे की पुण्याचं ट्रॅफिक बघता की रिंग रोड करायला पाहिजे. हिंजवडीला जाण्यासाठी, कात्रजला जाण्यासाठी रिंग रोडची खूप आवश्यकता आहे. ॲज अ वुमेन म्हणून तुम्हाला काय चॅलेंजेस आता आहेत आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट काय हेल्प करू शकतो? ॲज वुमन मग आपला सेफ्टी पॉईंटच मला इम्पॉर्टंट वाटतो. आणि डे आणि नाईट दोन्ही ठिकाणी आपल्याला वुमन सेफ्टी हा आवश्यक पॉईंट आहे. तर त्यासाठी म्हणजे आपल्याला एक पटकन मदत मिळेल, किंवा महिलांना काही अडचण आली तर त्यामध्ये पोलीस आपल्याला सहकार्य पटकन करतील, किंवा अदर काहीतरी आपल्या हेल्पलाईन असतील तर, सोर्सेस असतील तर अजून हेल्पफुल होईल. आता जे सरकारी किंवा जे काही होईल तर काय बदल झाले पाहिजेत आणि काय अपेक्षा आहेत ॲज अ कॉमन मॅन म्हणून किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये अपेक्षा असतील, जसं की आता पेट्रोल तर वाढतंय, त्यानंतर आता EV गाड्या आल्या आहेत, तर मग त्यासाठी सुद्धा अजून चार्जिंग पॉईंट वगैरे ते आपण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने थोडंफार एवढंच, बाकी काय नाही. महागाई ही वाढतच जाणार आहे. कुठलंही सरकार आलं तरी कोणी महागाई कमी करणार नाही, बरोबर. म्हणजे आता काय करताय ऑपोजिशनवाले की महागाई वाढते, आम्ही सरकारमध्ये आलो तर आम्ही महागाई कमी, असं काही होणार नाही. महागाई ही दिवसेंदिवस वाढतच जाणार. फक्त आपले इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे याला कसं आपल्याला डेव्हलप करता येईल हे बघायला पाहिजे. आणि मी कट्टर सपोर्टर आहे BJP. हो, महागाई नाही वाढली तरी मी BJPलाच मतदान करतो. आणि मी रोखोक सांगतो की चुकीचं असं काही सरकार करत नाही. जे म्हणजे BJP करते ते योग्यच, 100% मी सहमत आहे BJP. आता सगळ्याच पक्षांच्या केंद्रस्थानी लाडकी बहीण योजना आणि महिलांना मोफत बस प्रवास किंवा 50% जो आहे त्याबद्दल म्हणजे ते केंद्रस्थानी आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? चांगली आहे ती सोय, पण आता एक सरकारने केलंय त्यामुळे मग दुसरं सरकार पण त्याला फॉलो करतंय, कॉपी करण्यासाठी होतं, हा. बाकी दुसरं काही नाही. आता पहिली लाडकी बहीण योजना कोणी आणली? आम्हीच दाखवण्यासाठी, बाकी दुसरं काही नाही. शिंदेनी आणली ना लाडकी बहीण योजना, बरोबर, योग्य केलं, ठीक आहे. पण अशा योजना म्हणजे नाही का काय होईल, काय कालांतराने ना सवय लागेल लोकांना, म्हणजे नाही का फुकट खायची सवय लागेल. ठीक आहे, लिमिटेड करा पण अति करू नका. लोकांना बसून खायची सवय लागून एवढंच, बाकी. ओके, आता वुमेन रिलेटेड काय चॅलेंजेस वाटत आहेत आणि काय बदल झाले पाहिजेत किंवा काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडनं? तुमच्या काय अपेक्षा आहेत ॲज अ वुमेन? ॲज अ वुमेन म्हणून मी एवढं सांगू इच्छिते की गर्ल्स अजून पण सुरक्षित नाही आहे, तर त्याबद्दल जे काही आहे तर ती सुरक्षितता जी आहे, सेफ्टी, तर ती खूप इम्पॉर्टंट आहे, ती वाढवायला पाहिजे. ओके,
आता जे सगळ्याच पक्षांच्या केंद्रस्थानी आहे की लाडकी बहीण योजना आणि बसचा मोफत प्रवास किंवा 50% मोफत असं, तर त्या सगळ्याबद्दल काय वाटतंय? याचा महिलांना फायदा झालाय का, किंवा या योजना अशा योजना आल्या पाहिजेत का, काय वाटतंय? 100% या योजनेचा फायदा आहे ना ऑलमोस्ट सगळ्यांना नाही झालेला लाडक्या बहिणीचा, कारण की बऱ्याचदा असं झालं की KYC मॅटर झाले किंवा कोणाचं लॉग इन नाही झालेलं किंवा OTP जनरेट नाही झालेल्या अजूनपर्यंत, म्हणजे मी बघितलंय की खूप जणांना भेटलेलं नाहीये. ओके. तर मला असं वाटतं की सरकारने त्याबद्दल तरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, बस बाकी काही नाही. बाकी ज्या सुविधा भेटता आहे त्याचं तर सगळे यूज करताच आहे ऑलमोस्ट, फक्त तो योग्य रीतीने झालं पाहिजे. कारण की लाडकी बहीण सगळ्यांसाठीच नाही आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्या वाईफ पण त्याचा फायदा घेत आहेत असं पण मला दिसलंय. तर जे काही फ्रॉड वगैरे आहे, कारण की त्यामुळे काय होतं की ज्यांना तो फायदा भेटायला मला पाहिजे. वाटतं ना की लाडकी बहीण योजना आहे ना ते चालतंय, बट फ्री प्रवासाचं मला समजलं नाही. पब्लिक ट्रान्स 3000 देताच आहे, गव्हर्नमेंट अम्युनिटीज आहे ते हा, तर free असेल. आणि याच्यावर अजून एक मत होतं, जेव्हा मोफत 50% मोफत प्रवास केला गेला तेव्हा एक माझी मैत्रीण म्हणाली की ज्या बायका म्हणजे काही गोष्टी आणायसाठी बाहेर जात नव्हत्या किंवा मग त्यांचे नवरे म्हणून आता तुम्ही जा, नाही का, म्हणजे महिलांना एक मिळालंय की तुम्ही आता बाहेर जाऊ शकता. हा, आय एम टोटली सपोर्टिंग. मला तर वाटतं 50% नाही, हे गव्हर्नमेंटचं काम आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर येतं आणि त्यांनी ते पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यांना फ्री दिलं पाहिजे. जर तुम्ही युरोपमध्ये गेला तर तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट टोटली फ्री आहे, बिकॉज ते गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वेन यू आर कॉलिंग गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट तर ते गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. तर माझं तेच बोलणं आहे, टॅक्स पेअरचा पैसा तुम्ही त्या कामात वापरला पाहिजे. 50% नाही, ते 100% फ्री द्या. पण तुम्ही जे फ्रीबीज देत आहेत, घर बसल्या 3000 रुपये देत आहेत, 2500 देत आहेत, 3000 देत आहेत, जे पण देत आहेत, त्याने महिलांचं सशक्तीकरण काहीच होत नाही आहे. त्यांच्या अकाउंटला फक्त पैसे येत आहेत, ते त्यांनी यूज करणार ना, त्यांचा डेव्हलपमेंट होणार आहे ना, त्यांना कुठे तुम्ही काम देत आहेत, रोजगार देत आहेत, त्या रिलेटेड काहीच होत नाही. बट येस, 50% नाही, प्रवास तर मी म्हणतो फ्रीज दिला पाहिजे करणार. आणि आता जे निवडणुकांचं वातावरण आहे, म्हणजे निवडणुका अगदीच जवळ आल्यात आणि सगळ्यांचाच प्रचार प्रसार सुरू आहे की विरोधी पक्षाविरुद्ध प्रचार चालू आहे, घोषणा चालू आहेत, तर या वातावरणाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? घोषणा तर आय मीन ज्या आता करंट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स होत्या त्याच्या काउंटरमध्ये यांनी स्कीम्स आणल्या आणि त्याच्यातच कॉम्पिटिशन चालू आहे. आम्ही 2500 देणार, तुम्ही 3000 देणार, आम्ही हे करणार ते करणार. इन जनरल आय थिंक डेव्हलपमेंटबद्दल कोणी बोलत नाही आहे आणि समोरची पार्टी काय करणार, काय फ्रीबीज देणार आणि आम्ही काय फ्रीबीज देणार त्याच्यावरच प्रचार चालू आहे. सो आय थिंक ते हायलाईट करते प्रचारामध्ये. आणि जे कॉमन डेव्हलपमेंट रिलेटेड मुद्दे आहेत किंवा रोजगार रिलेटेड मुद्दे आहेत ते कुठेतरी त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही, सगळे फ्री बीबद्दलच बोलतात. धर्माच्या बेसिसवर घोषणा देणं बंद केलं पाहिजे. जास्त करून आता तेच ऐकलं येतात ना की एक येतो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे वगैरे, तेच ऐकायला भेटतंय ना. ते सोडून कधी असं डेव्हलपमेंटवर बोलले जास्त बरं होईल, नाही का. म्हणजे तेच अपेक्षा सगळ्यांची, यूथची पण आणि जे वयस्कर लोक यांची पण तीच अपेक्षा आहे. धर्म सोडून जर बोलले तर थोडंसं चांगलं वाटेल सगळ्यांना, बस तेच आहे. आणि ॲज अ सिटीजन म्हणून सरकारकडनं काय अपेक्षा? सरकारकडनं पहिली गोष्ट तर लाडकी बहीण योजना आय एम टोटली अपोज टू इट, बिकॉज ॲज अन IT एम्प्लॉय मला असं वाटतं आमचा टॅक्स पेअरचा पैसा फ्रीमध्ये वाटला जातोय आणि त्याने महिला सक्षमीकरण असं काहीच होणार नाही आहे. तुम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट द्या किंवा तुम्ही त्यांच्या विकासासाठी काहीतरी करा, फक्त त्यांना 3000 रुपये घर बसले देऊन त्यांचंही डेव्हलपमेंट होणार नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. टॅक्स पेअरचा पैसा फक्त वाया जातोय. इन शॉर्ट 1500 रुपये डायरेक्ट देण्यापेक्षा 1500 रुपयाचा रोजगार आहे त्यांना तुम्ही, ते बेटर होईल. हेल्प करा, तसं काहीतरी स्कीम आणा त्याच्याने हेल्प होईल, नाही का. डायरेक्ट 1500 बँकेत दिले तर चांगलं आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. पण मग त्याऐवजी जर त्यांना म्हणजे प्रोग्रेस करायला म्हणजे हेल्प केली समजा कशात तरी, तर जास्त पॉईंट नाही. आज ते 3000 देत आहेत, उद्या त्यांना 5000ची गरज पडेल, नंतर 10,000ची गरज पडेल. महागाई वाढते, फक्त काहीतरी लहान रडत्या मुलाला जसं लॉलीपॉप देतात आणि चूप असत थोड्या वेळासाठी, तशातली स्कीम आहे. आणि हा टॅक्स पेअरचा पैसा आमच्याकडनं 30% टॅक्स कट करतायत आणि फ्रीमध्ये वाटताय. आता टॅक्स पेअर जर मरणार असेल तर तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा राहणार नाही. तो बसेस एवढ्या क्राऊडेड असतात, बसेसमध्ये ट्रॅव्हल करणार नाही. तो टॅक्स कशा करता देतोय? तो या बेसिक ॲम्युनिटीसाठी पैसे देतोय आणि त्या ॲम्युनिटीजच बरोबर नाही आहे. गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जाऊ नाही शकत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊ नाही शकत, गव्हर्नमेंट बसेसमध्ये ट्रॅव्हल नाही करू शकत. हा टॅक्स पेअरचा पैसा फ्रीमध्ये वाटला जातोय, तो जर डेव्हलपमेंटमध्ये वापरला
तर ते बेटर राहील. कारण आता दोन्ही विरोधी आणि आता जे सत्तेवर आहेत त्या दोन्ही यांनी की याच योजनांच्या बेसिसवर प्रचार प्रसार सुरू केला. मला वाटतं खूप डेस्परेट अटेम्प्ट होता. लास्ट टाइमचं रिझल्ट बघून गव्हर्नमेंटने खूप लवकर लाडकी बहीण योजना आणली, कारण त्यांना माहिती होतं इम्प्लिमेंट पण लवकर झाली नाही का. अशी कुठलीच योजना एवढ्या लवकर इम्प्लिमेंट नाही झाली. बट लास्ट टाइमचे इलेक्शन रिझल्ट बघून मला वाटतं त्यांना काहीतरी वाटलं असेल आणि इमिडिएट काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, म्हणून ही क्विक सोल्युशन म्हणून ही स्कीम आणली असेल. बट ते खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्ही पुण्यात राहणारे आहात का? प्रॉपर पुण्याचे नाहीत, पण 6 वर्षापासून पुण्यात होते. मला असं विचारायचं आहे की आता पाठीमागच्या काही दिवसात खूपच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला किंवा जेव्हा पाऊस सुरू झाला याच्या आधी कधी इतकं पाहायला मिळालं नव्हतं. तर पाण्यामुळं ब्लॉक झाले रस्ते आणि त्यामुळं परत ट्रॅफिक झालं. तर हे तुम्ही कधी अनुभवलंय? म्हणजे याचा काय ट्रॅफिकवर तुम्हाला कधी फेस केलंय का तुम्ही? ट्रॅफिक तर रोजच फेस करतो. माझा डेली रूट असतो रास्तापेठ ते बाणेर थ्रू युनिव्हर्सिटी, आणि युनिव्हर्सिटीचे ट्रॉफिक तर सगळ्यांना माहिती आहे की किती हाल असतात. म्हणजे लिटरली घरातून 9ला निघाला तर कधी कधी 11 होतात पोचायला. तो ट्रॅफिकचा इश्यूज तर पहिल्यापासून आहेत आणि आय डोंट नो की ते कधी सॉल्व्ह होतील. आणि त्यात बोलू शकतो की ते करताय थोडं इम्प्रूव्हमेंट, पण आता मेट्रोचं काम चाललंय, मग काही बोलू शकतच नाही आपण त्याच्यावर. राजकारण म्हणजे सहभागी व्हायला पाहिजे सोशल वर्करमध्ये. कारण सत्ता असते अशी असते की आपण उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काय चालतं आपलं हे मंत्रिमंडळात ठरलेलं असतं. मंत्रिमंडळामध्ये हे होतं त्याचं, म्हणजे ही लोकसत्ता मंत्रिमंडळ, जे मंत्रिमंडळ असतात मुख्यमंत्री, हे सगळं ते लोक ठरवतात. त्यामुळे काय ना नवीन संधी भेटली पाहिजे युवकांना, युवक उद्योजकमध्ये वाढले पाहिजेत. तर असं बेरोजगारीचं असं प्रमाण कमी होईल. जास्तीत जास्त म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा कोणत्याही पक्षाने सरकार कोणाचे चांगली सोय केली पाहिजे. जो फंड असतो तो निर्माण करून दिला पाहिजे युवकांसाठी फंड निर्माण करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन म्हणजे प्रशिक्षण वर्ग बी चालवले पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, तरच कुठेतरी आपला महाराष्ट्र चांगला होईल. आणि दुसरं म्हणजे लोकशाही आपली जागृत राहिली पाहिजे. आता बघितलं तर खूप कमी प्रमाणात मागे वोटिंग झाली होती आपल्या लोकसभेमध्ये. ती तसं होऊन महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे लोकशाही झाली पाहिजे. जवळ 90%च्या वर आपलं सगळ्यांनी वोटिंग केली पाहिजे. आणि लोकसत्ता किंवा आमदार खासदार यांनी चांगले निधी आणून एक चांगली सेवा केली पाहिजे. म्हणजे मोठमोठं हॉटेल इंडस्ट्री MIDC प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू केली पाहिजे. आणि सध्या जातीचं असं राजकारण आहे ते चांगलं ठेवून जो उमेदवार कामाचा आहे, कार्यकुशल आहे, त्याला वोटिंग करून त्याला मंत्रिमंडळात पाठवलं पाहिजे. आता म्हणजे सरकार आलं किंवा आपल्या बजेटमध्ये सामान्य लोकांसाठी वेगवेगळ्या योजना होत असतात. तर आता लाडकी बहीण योजना म्हणून किंवा मग महिलांना 50% बस प्रवास मोफत केला आहे. तर या सगळ्याबद्दल तुला काय वाटतंय आणि देशाची प्रगती होण्यासाठी किंवा म्हणजे विकास होण्यासाठी या सगळ्यावर तुझं मत काय आहे? आता सरकारने जी चालू केली लाडकी बहीण योजना ती अत्यंत चांगली योजना आहे. जिथे खूप गरीब जनता असेल त्यांच्यासाठी कुठेतरी 1,500 काही असं हे होत नाही, पण एक देणं सुद्धा एक भाग्य लागतं, एक चांगलं असतं. जे सरकारने केले ते अत्यंत चांगल्या प्रकारे केले आहे. लाडकी बहीण योजना ती अशीच कंटिन्यू पुढे चालू राहिली पाहिजे. तसेच मुलींसाठी शिक्षण, मुलींसाठी जे मोफत प्राप्त केलं आहे ते असं चांगल्या प्रकारे काम करत आहे सरकारने. त्यापेक्षा त्यांनी बेरोजगारी मुलींना कसं संरक्षण भेटेल, म्हणजे मुलींना कसं कार्यकुशल होतील मुली, त्या प्रकारे अशी चालना दिली पाहिजे. आता बऱ्याच सरकारने आपल्या संरक्षण दल म्हणजे मिलिटरी आर्मीमध्ये पण मुलींचा सहभाग आहे, ते पण एक चांगल्या प्रकारे आरक्षण दिलं आहे. असं मंत्रिमंडळात पण त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. असं आमदार खासदारी निवडणूक असतात, जिल्हा परिषद निवडणूक असतात, त्यामध्ये पण त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. ते कमी प्रमाणात आहे, पण असं एक चांगल्या प्रमाणात मुलीसुद्धा एक कार्यकुशल सोशल वर्कर पण झाल्या पाहिजे. मला असं विचारायचं आहे की तरुणांनी राजकारणात जावं का? हां, हो, नक्कीच जावं. तरुणांनी राजकारणात जावं. तरुणांनी पहिला आपण स्वयं उद्योजक आपला जो व्यवसाय तो करून मग राजकारणात प्रवेश केला पाहिजे.
म्हणजे आपलं राजकारण केलं पाहिजे, पण पहिलं म्हणजे राजकारणासाठी कशासाठी तर एक चांगली सेवा समाजासाठी काहीतरी देणं यासाठी राजकारण केलं पाहिजे. म्हणजे राजकारण न करताय राजकारणात जाऊन जसं आपल्याकडे ज्यावेळी कुठलं पद असेल त्यावेळी आपण कुठेतरी जाऊ शकतो, कुठल्यातरी अधिकाऱ्याला भेटून हे काम होऊ शकतो. ज्यावेळी आपल्याकडे कोणतंच पद नसेल काहीच नसेल तर हे आपण करू शकत नाही. आपलं नाव पण झालं पाहिजे तेवढंच, आपल्याला नावाला तरुणांनी सगळ्यात नाव जपलं पाहिजे. जेवढे नाव जपाल तेवढं चांगलं होईल. त्याच्यासाठी नाव परत आपल्याला कुठे विकत घेता येत नाही, नावाला जपलं पाहिजे. आणि तरुणांनी पहिलं व्यवसायाकडे वळलं पाहिजे. व्यवसाय होऊन 1-2 वर्षानंतर सोशल वर्क करून मग राजकारणात प्रवेश केला पाहिजे एखाद्या पार्टीमध्ये किंवा पक्ष. आता गोसेवा म्हणून चालू आहे, गायीवरची सेवा, ते पण चांगल्या प्रकारचं काम आहे. असं कुठेतरी सोशल वर्क करून तरुणांनी राजकारणात झालं पाहिजे. एखादं इलेक्शन हे लढलं पाहिजे. त्याशिवाय आता जर एखादा तरुण ज्यावेळी आपल्या जिल्हा परिषदमध्ये म्हणा आमदारमध्येच होईल त्यावेळी कुठेतरी तरुणांची समस्या ते मांडू शकतात. आता एक नवीन चेहरासुद्धा निर्माण द्यायला पाहिजे सत्ताने किंवा पक्षाने. जेवढं तरुणांना संधी भेटेल तेवढा आपला ग्रोथ होईल, म्हणजे देशाचा ग्रोथ, आपल्या राज्याचा ग्रोथ होईल. ओके. तू जर गावाकडं कधी रस्ते वगैरे बघितले असतील तर काही रस्ते फारच वाईट अवस्थेत असतात, म्हणजे अगदी रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. किंवा आता इथं कसं विजेची सोय, तर तशी विजेची सोय पण नाही दिसत. तर त्याबद्दल काय सांगशील का? विजेची सोय जशी शहरामध्ये आहे, जशी लाईट गेली तर लगेच येते, तशी गावामध्ये होत नाही. गावामध्ये एकवेळी लाईट गेली तर खूप काळानंतर ती लाईट परत येते. त्याबद्दल गावामध्ये पण रस्ते हे चांगले झाले पाहिजेत. आता गावामध्ये रस्ते नाहीत, हॉस्पिटलची सेवा नाही, ॲम्ब्युलन्स नाही. ज्यावेळी आपल्याला आजारी पडतो एखाद्या व्यक्ती तर त्याला लगेच गाडी भेटत नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही. त्याची पहिली सोय झाली पाहिजे. त्याचे रस्ते पण चांगले पाहिजेत. असा तिथल्या अधिकाऱ्याने, तिथल्या नेत्याने, तिथल्या जो मंत्री कोण असेल सदस्य त्यांनी गावामध्ये सेवा केली पाहिजे. गावातील रस्ते हे चांगले केले पाहिजे. ते त्या पदा म्हणजे त्या आमदार, स्थानिक आमदारावर, स्थानिक नेत्यांवर ते अवलंबून असते. त्यामुळे गावामधील रस्ते किंवा ज्यावेळी रस्ते हे बी सगळं चांगलं होते त्यावेळीच कुठेतरी एखादी कंपनी आणि काहीतरी असं व्यवसाय चालू होणार आहे. चालेल, थँक्यू.